नवी मुंबईमध्ये 2 बस दुर्घटना टळल्या आहेत। पनवेल स्थानकाजवळ NMT बसचा ब्रेक फेल झाला होता, तर पुण्यामधल्या लक्ष्मी रोडवर PMP चालकाला हृदयविकाराचा झटका आला। मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे PMP चालकाचे प्राण वाचले। पुणे आणि नवी मुंबईत 2 बस दुर्घटना टळल्या आहेत। सोमवारी पनवेल स्थानकाजवळ NMT बसचा ब्रेक फेल झाला। अचानक ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकानं तातडीनं बसचं स्टीअरिंग बाजूला वळवून ती थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षक भिंतीवर आदळवली। जोरदार धडकेत भिंतीचं आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं। असं असलं तरी प्रवाशांचे प्राण वाचले। समोरच बस थांब्याजवळ प्रवासी उभे होते, तसंच रिक्षा स्थानकाजवळ देखील मोठी गर्दी होती। चालकानं तातडीनं घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला। पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बेलबाग चौकात PMPML चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। वाहतूक नियोजन करणाऱ्या चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे PMPML चालकाचे प्राण वाचले। लक्ष्मी रोडवरून पुणे स्टेशन ते कोथरूड कुंभरे पार्क या मार्गावरील बस निघाली होती। त्यावेळी बेलबाग चौकात PMPML चालक अनिल अंबुरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला। बस चालवत असताना चालक अंबुरे अस्वस्थ झाल्याने प्रवासी घाबरले। त्यांनी वाहतूक नियोजन करणारे पोलीस कर्मचारी रमेश धावरे आणि अर्चना निमगिरे यांना हाक मारून घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचारी रमेश धावरे आणि अर्चना निमगिरे यांनी बस चालक अंबुरेंना बसमधून बाहेर काढलं।